तुम्हाला ऐकू येते आणि त्याच्याप्रमाणे मी आता बोलत राहतो. अच्छा, नमस्कार. आज अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांशी संवाद करायला मिळतोय ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काय तांत्रिक अडचण अचानक माझ्या कॉम्प्युटरवरती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे मला दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटवरनं आता मी लॉग इन केलेलं आहे आणि त्याच्यावरून मी आता बोलतो आहे. त्याच्यामुळे मध्ये जरा वेळ गेला, एक 15-20 मिनटाचा, आणि हे बरंच असं तुम्हाला काहीतरी विचित्र सगळं बघायला लागलं. याच्याबद्दल आय एम रिअली सॉरी. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल खरं थोडक्यात बोलणं ही गोष्ट खरोखरच फार अवघड आहे. परंतु तरीसुद्धा आपण एखाद्या इतक्या थोर माणसाच्या बद्दल त्याच्या जन्मानंतर 100 वर्षांनी जेव्हा बोलतो तेव्हा आपण नेमकं काय त्यांच्या जीवनापासून घ्यायचं याचाच खरा विचार करण्याची ती वेळ असते. म्हणजे आपला उद्देश हा ज्याप्रमाणे या देवाधर्माच्या सगळ्या परंपरेमध्ये मूर्तिपूजा हा असतो तसा आपला कधीच नसतो चळवळीचा. आपण त्यांच्या जीवनापासून आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे काही केलं, जे काही विचार मांडले, जो काही व्यवहार केला, त्याच्यामध्ये आपल्याला एक दीपस्तंभासारखा एक आश्वासक असा भाव मिळत असतो, एक आश्वासक अशी दिशा मिळत असते. आणि त्याच्यामुळे आपण असे जे कोणी थोर नेते किंवा लेखक असतात त्यांच्या स्मृती शताब्दी असतील, जन्मशताब्दी असतील, ते आपण करतो. याचं एकमेव कारण तेच असतं. आणि अण्णाभाऊ साठेंच्याबद्दल जेव्हा मी असा विचार करतो, मी काय अण्णाभाऊ साठ्यांना अर्थात पाहण्याचा प्रश्न नव्हता, कारण माझ्या वयाच्या अगदीच लहानपणी त्यांचं देहावसान झालं आणि त्यावेळेला मी चळवळीत येण्याचा प्रश्नच नव्हता, कारण मी फक्त शाळेतच होतो त्यावेळेला. परंतु अण्णाभाऊ साठ्यांच्याबद्दल जे वाचलं आणि त्यांचं साहित्य सर्व नाही वाचलं, परंतु जे काही थोडंफार वाचलं त्याच्यावरून मला त्यांच्या जीवनामधल्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या आजच्या सगळ्या चळवळीच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या वाटतात त्या मी आपल्यासमोर काही ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे काय आता कार्यक्रम करतोय चळवळीतले लोक, त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवलं की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आजच्या जीवनात काय करायचं आहे. आपण संघटना असू, चळवळ असू, व्यक्ती असू, आपल्याला आजच्या जीवनात काय करायचं आहे हे पहिल्यांदा आपलं उद्दिष्ट कुठल्या तरी स्वरूपामध्ये हे आपल्याला स्पष्ट असलं पाहिजे. आणि माझी अशी खात्री की दलित स्वयंसेवक संघ असेल किंवा मी ज्या पक्ष संघटनांचं काम करतो ते लाल बावट्याचे पक्ष संघटना असतील, त्यांचं उद्दिष्ट हे स्पष्ट आहे की या देशामध्ये जी जनता शोषित आहे त्यांची शोषणामधून मुक्तता करायची आहे, हे आपलं उद्दिष्ट आहे. आता जेव्हा आपण शोषण म्हणतो तेव्हा अनेक प्रकारचं शोषण आहे. शोषण हा शब्द अतिशय व्यापक आहे आणि म्हणून शोषणातून मुक्ती करायची हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग शोषण ज्याच्यामध्ये असणार नाही अशा समाजाची स्थापना करायची किंवा अशा समाजाची स्थापना प्रत्यक्षामध्ये आपल्या जीवनात ती होऊ शकेल हा फार पुढचा भाग झाला. त्याच्यामुळे ती होऊ शकेल आपल्या जीवनात असं नाही, परंतु त्याच्यासाठीचा रस्ता तयार करणं हे आपण आपल्या जीवनात नक्कीच करू शकतो. आणि ते उद्दिष्ट हे आपण आपल्या समोर सगळ्यांच्या आहे की आणि ते ठेवलं पाहिजे आपण. तेव्हा आपल्याला इतिहासाची जी काही मांडणी किंवा पाहणी करायची आहे, इतिहास जो आठवायचा आहे, तो इतिहास आपल्याला भविष्यात काय करायचं आहे याच्या संदर्भामध्ये तो आठवायचा आहे. नाहीतर इतिहास काय 10,000 वर्ष माणसाचा इतिहास आहे, त्यातल्या अनेक थोर माणसं होऊन गेली, तुम्ही सगळ्यांचा इतिहास कशा करता आठवाल. आपल्या उद्दिष्टामध्ये ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळू शकते त्यांचं जीवन काय होतं हे आपल्याला बघायचं आहे. आणि म्हणून आपलं उद्दिष्ट ही सगळ्या प्रकारच्या शोषणामधून मुक्तता या समाजाची झाली पाहिजे. आणि मग ही शोषण हे कुठल्या प्रकारचं आहे आजच्या समाजामध्ये, तर आजच्या समाजामध्ये आपल्याला शोषण अनेक प्रकारचे शोषण असल्याचं आपल्याला दिसतं. तर अर्थातच सगळ्यात पहिल्यांदा जे आपल्याला शोषण दिसतं, जे भारतीय समाजाचं अत्यंत विदारक असं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे इथं माणसांची विभागणी त्यांच्या जन्माच्या आधारावरती केलेली आहे. म्हणजे ते म्हणलं तर ती श्रमाची विभागणी आहे.
की कोणी कोणते काम करायचं, कोणी कोणते श्रम करायचं आणि तुझा व्यवसाय काय, माझा व्यवसाय काय, यासाठी ती केलेली विभागणी आहे असं एका अर्थाने म्हणता येईल. परंतु तेवढाच त्याच्यात अर्थ नाही आहे. कारण ती फक्त श्रमाची विभागणी नाही आहे, ती माणसांची विभागणी आहे की ज्याला आपण जाती व्यवस्था म्हणतो. म्हणजे त्या जातीवरती माणसांचे श्रमसुद्धा ठरणार. म्हणजे श्रम समजा श्रमानुसार जशी विभागणी असती तर पुढच्या पिढीमध्ये ती बदलली असती. मग भले त्यात फक्त नुसतीच आर्थिक विषमता राहिली असती. तर तसं होत नाही आहे इथं, आणि तसं इथं शेकडो वर्षात झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला शोषण दोन प्रकारचं दूर करायचं आहे की इथं श्रमिकांची विभागणी जन्माच्या आधारावरती केली गेलेली आहे आणि त्याच्यामधून या समाजामध्ये एक अतिशय भयानक प्रकारचं साचलेपण आलेलं आहे. म्हणजे आपल्याला या जातीवरती, ज्याला आपण जातीवरती आधारलेलं शोषण असं म्हणतो, ते दूर करायचं आहे. याचं कारण केवळ माझ्यावरती अन्याय होतो एवढंच नाही, ते तर आहेच. त्यामुळे अन्याय जाणारे जे आहेत, शोषण होणारे जे आहेत, ते सगळ्यात पहिल्यांदा पुढे येतील, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही आणि त्यांनी यायलाच पाहिजे. परंतु केवळ माझ्यावरचा अन्याय दूर करा किंवा माझ्यावरचं जे काय माझं दुःख आहे ते दूर करा असं म्हणलं तर ते तात्पुरतं दुःख दूर होण्याची शक्यता आहे. कोणी त्याचा तरी खोटं खरं काही आश्वासनं देतील. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा तुम्ही श्रमिकांची विभागणी त्यांच्या जन्माच्या आधारावरती किंवा त्यांच्या प्रत्यक्ष श्रम ते काय करतात त्याचा संदर्भ न घेता, त्यांचं कौशल्य काही विचारात न घेता, केवळ तो कुठे जन्माला आलेला आहे एवढ्यावरती जेव्हा आधारलेलं करता, तेव्हा तुम्ही तुमच्या समाजाचं रूपांतर एका साचलेल्या डबक्यामध्ये करता. कोणालाही कुठल्याही सुधारणेचा वाव तिथं राहत नाही. माझा बाप जर अमुक अमुक होता तर त्याचा मुलगा मी हेच केलं पाहिजे, मला सुधारण्याची संधी नाही. आणि जो कोणी वरती बसलेला असेल त्याला सुद्धा सुधारत राहण्याचं काही इन्सेंटिव्ह पण नाही. त्यांनी काही केलं तरी त्याला चालतंय. त्याच्याकडे जे काही शोषणाचं फळ आहे ते येतच राहणार आहे. आणि याच्यामधून समाजामध्ये साचलेपणा आपल्या आला, आणि हा साचलेपणा आपल्या समाजाचा हा सगळ्यात मोठी हानी भारतीय समाजाची जर झाली असेल तर ती फक्त जे शोषित आहेत त्यांचीच फक्त झालेली नाही आहे, तर भारतीय समाजाची जातीमधली जी विभागणी आहे त्याच्यामुळे फक्त शोषितांची वेदना निर्माण झाली एवढंच फक्त झालं नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन सगळा समाजच डबक्यामध्ये रुतला. आणि इथे नवीन काही शोध लागणं, याचा अर्थ पूर्वी आपल्या देशामध्ये एक विकसित संस्कृती होती, एक सिव्हिलायझेशन ज्याला आपण म्हणतो. अगदी मोहेंजोदारो हरप्पाचे जरी तुम्ही नगरं पाहिलीत तरी त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं, किंवा अगदी या गुप्त साम्राज्यापर्यंत जरी तुम्ही पाहिलं, अशोकाचं साम्राज्य पाहिलं, मौर्यांचं जरी सगळं तुम्ही काळ पाहिलात, तरी त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतं की भारतामध्ये एक विकसित संस्कृती, एक विकसित अशा प्रकारचा समाज, एक सिव्हिलायझेशन ज्याला म्हणतोय होतं. आता ते मोहेंजोदारोमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला ज्या प्रकारची नगररचना दिसते, ती नगररचना ही आत्ताच्या काळात सुद्धा आपण तशी करत नाही. इतकी उत्कृष्ट प्रकारची नगररचना ती आहे. म्हणजे आता तो त्या हिशोबात आपल्याला जायचं नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की त्याच्यानंतर या जाती व्यवस्थेने हा साचलेपणा आपल्या इथे आणला, आणि इतके शास्त्रीय किंवा तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुद्धा किंवा भौतिक प्रगतीच्या बाबतीत सुद्धा एका जागतिक पातळीला किंवा त्यावेळची जी काय जागतिक पातळी असेल त्याच्यापेक्षाही पुढे असलेला हा इथला समाज एका डबक्यामध्ये रुतला. ही अतिशय भयानक अशा प्रकारची हानी इथल्या समाजाची झालेली आहे. आणि शोषितांच्या वाट्याला तर भयानक शोषण आलं हे तर सगळ्यांना माहितीच आहे आपल्याला. याच्यातून आपल्याला ही मुक्तता करायची आहे हे. आणि त्याच्याच बरोबर अर्थात त्याचे जागतिक अशा प्रकारचं शोषण हे जागतिक होतं. हे काय फक्त भारतात होतं असं नाही, पण ते जातीच्या आधारावर नव्हतं. आणि म्हणून हा पहिला मुद्दा शोषणाचा, जे शोषण आपल्याला दूर करायचं आहे ते जन्माच्या आधारावरती माणसांची विभागणी करण्याचं दूर, ही जी व्यवस्था आहे ती आपल्याला नाकारायची आहे. दुसरा भाग त्याच्यातला अर्थातच आपल्याला माहिती आहे की लिंगावरती आधारित, स्त्री आहे का पुरुष आहे याच्यावरती त्याचा शहाणपणा ठरवायचा. याच्या नैसर्गिक भूमिका काही निश्चितपणे वेगळ्या आहेत, त्या मान्यच कराव्या लागतील आपल्याला. परंतु त्या नैसर्गिक भूमिका जरी वेगवेगळ्या असल्या तरी मुलं ही दोघांची असतात, कुटुंब हे सर्वांचं असतं. त्याच्यामध्ये चुलीमध्ये लाकडं जळतात तसं स्त्रीने जळत राहायचं आणि पुरुषाने फक्त त्याच्यावरती सिगरेट पेटवत बाहेर पडून राहायचं किंवा त्यांच्या श्रमावरती आपली चैनबाजी करायची.
ह्या काय कुठल्या मनुष्य समाजाचं लक्षण नाही आहे. याच्यामधून सुद्धा स्त्रियांचं तर शोषण होतंच, परंतु त्याच्याबरोबरच पुरुष जे आहेत ते अत्यंत बेजबाबदार, अत्यंत व्यसनी आणि एका बाजूला मानसिक रुग्णसुद्धा बनतात. आणि म्हणून आपल्याला शोषणातून जी मुक्ती करायची आहे ती या स्त्री पुरुष लिंगभावावरती आधारलेलं जे शोषण आहे त्याच्यातून मुक्ती करायची आहे. त्याच्यामध्ये स्त्रीमुक्तीचा भाव आहेच, पण त्याच्याबरोबर पुरुषांची मुक्ती होण्याची गरज आहे. कारण पुरुषही अशा प्रकारच्या विकृत मानसिकतेचे गुलाम त्याच्यामधून होत आहेत, झालेले आहेत. ते आपण स्पष्टपणे आजच्या समाजात सुद्धा बघतो. क्रौर्य असेल, गुन्हेगारी असेल, व्यसनाधीनता असेल, हे अनेक प्रकारचे जे दुर्गुण आहेत हे समाजामध्ये येण्याच्या मागचे अनेक कारण आहेत. त्याच्यातले एक कारण अशा प्रकारची विपरीत जी श्रमविभागणी आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आहे ती सुद्धा आपल्याला दूर करायची आहे. तेव्हा हा झाला एक भाग. पण आपण मगाशी म्हटलं की श्रमिकांचं शोषण होते. श्रमिक म्हणजे त्यांचं कोण, म्हणजे त्या श्रमाची चोरी करणारा जो आहे तो संपत्ती त्याचं मूळ आहे. तेव्हा संपत्तीचं मूळ, संपत्तीची मालकी, खाजगी मालकी ही जाऊन तिथं सार्वजनिक मालकी, सामाजिक मालकी स्थापन करणं, मग ती सहकारी तत्वावरची असेल किंवा अन्य कुठल्या स्वरूपामध्ये असेल, परंतु ती समाजाची मालकी असली पाहिजे. त्याच्यामध्ये मी दुसऱ्याचे शोषण करणार, दुसऱ्याच्या श्रमाचा मोबदला मी घेणार आणि त्याच्या तोंडावरती 2 पैसे फेकणार आणि त्याला माझ्या मनाला येईल तेव्हा हाकलून देणार, ही व्यवस्था चालणार नाही. आता ही 3 प्रकारची शोषणाच्या तपशिलात जाऊन आपल्याला खूप बोलता येईल, परंतु आपण त्याच्यावरती मुख्य बोलणं उद्देश नाही. आपला मुख्य उद्देश हा अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाबद्दल आणि ह्याच्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. तेव्हा आज आपलं उद्दिष्ट हे आहे की ह्या 3 प्रकारची जी शोषणं आहेत, एक जातीवरती किंवा जन्मावरती आधारलेलं, एक लिंगभावावरती आधारलेलं आणि श्रमाच्या चोरीमधून आधारलेलं, त्याला श्रमाची जी काही किंमत आहे, श्रमातून जे मूल्य तयार होईल त्या मूल्याची चोरी करण्याचं जे करणारी जी व्यवस्था आहे आणि त्याच्यासाठी लागणारे सगळे खाजगी मालकी इत्यादी घटक आहेत ते दूर करणं हे आपलं उद्दिष्ट आहे. आता हे जर आपलं उद्दिष्ट असेल आणि हे आपलं उद्दिष्ट जर महत्त्वाचं वाटत असेल तर अर्थातच आपल्याला पाहावं लागेल की कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंनी या बाबतीत काय केलं, त्यावेळच्या परिस्थितीमध्ये ते कसे जगत होते. आणि हे उद्दिष्ट जेव्हा माझ्या मनात असतं की मला हे करायचं आहे, त्यावेळेला अशा वेळेला जेव्हा मी अण्णाभाऊ साठ्यांसारख्या व्यक्तीच्या जीवनाकडे बघतो तेव्हा मला असं दिसतं की एका अतिशय तळच्या, शोषित, दलित समाजामध्ये जन्मलेली व्यक्ती एका परिस्थितीच्या रेट्यामधून स्वतःची संवेदनाशीलतासुद्धा, स्वतःचा स्वाभिमान हा शाळेत जाणाऱ्या त्या मुलामध्ये सुद्धा आहे. आणि त्या स्वाभिमानामधून, त्या परिस्थितीला दिलेल्या प्रतिक्रियेमधून हा मुलगा गिरण गावामध्ये दाखल होतो आणि तिथे एका गिरणी कामगार म्हणून गिरणी कामगारांच्या मध्ये समरस होतो, पोटासाठी काम करायला लागतो आणि त्याच्यानंतर घडत जातात ते अण्णाभाऊ साठे. त्यांचं जे मन आहे, त्यांची जी संवेदनशीलता आहे, तर ती संवेदनशीलता, एक मिनिट, त्यांची संवेदनशीलता ही एवढी आहे की आजूबाजूची परिस्थिती ज्याप्रमाणे टिपकागदाने टिपून घ्यावी, एखाद्या परिस्थितीमध्ये एखादा टिपकागद जर पाण्यामध्ये भिजवला गेला तर तो आजूबाजूचं सगळं पाणी, सगळा द्रवपदार्थ शोषून घेतो आणि तो टिपकागद एक नवाच होतो. तसं अण्णाभाऊ साठे यांचं झालेलं आहे आपल्याला असं दिसतं. ते गिरण गावामध्ये, मुंबईमध्ये जेव्हा आले आणि त्यांनी ते श्रमजीवन सगळं अनुभवलं आणि त्यांना तिथं त्यावेळेला भेटला तो लालबावटा. गिरणी कामगार युनियनचं काम हे त्यावेळेला तिथं करणारे जे सगळे कार्यकर्ते होते ते कम्युनिस्ट पार्टीचे होते. त्यामुळे त्या सगळ्या कार्यकर्त्यांशी त्यांचा परिचय झाला आणि ते युनियन जगायला लागले, वाचायला लागले. केवळ वाचायला शिकले असं नाही, तर ते परिस्थिती वाचायला शिकले. म्हणजे अक्षरं जी आहेत ती वाचायला ते स्वतःच्या कष्टाने शिकले, परंतु परिस्थिती वाचायला जे शिकले ते त्यांच्या भोवतालच्या कार्यकर्त्यांच्या आणि कामगारांच्या मधून ते शिकलेले आहेत. आणि आता 1920 सालचा ज्यांचा जन्म आहे ते त्या 1940 सालापासून ते 50 सालापर्यंत, म्हणजे 44 साली लालबावटा कला पथकाची स्थापना झालेली आहे.
तर 20 वर्षांमध्ये म्हणजे वयाच्या त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे जे काही पाहिलेलं होतं लहानपणापासून जन्मापासून जे काही संस्कार कसेही गावातले असतील घरातले असतील मुंबईत आल्यानंतर असतील त्या सगळ्याचा एक रस ज्याला म्हणतो हा एक रस होऊन हा त्यांच्या शाहिरीमधून आणि त्यांच्या साहित्यामधून आपल्याला बाहेर पडलेला दिसतो. आणि माझ्या मते अण्णाभाऊ साठे यांचं मला एक विशेष वाटतं आणि त्यांच्याबद्दल अतिशय आदर वाटतो या कारणामुळे तो असा की कामगार सगळेच असतात परंतु ते कामगार पण आणि ते शोषित जीवन जगत असताना सुद्धा आपली उंची ही एखाद्या मनोऱ्याप्रमाणे वाढवून पुढचं ज्यांना दिसू शकतं दृष्टी ज्यांची एवढी व्यापक होते की ते स्वतःच्या फक्त जन्मकथेमध्ये अडकून पडत नाहीत तर ही परिस्थिती किंवा त्याचं वर्णन करण्यामध्ये अडकून पडत नाहीत स्वतःचा दुःखाचा फक्त आक्रोश करण्यामध्ये ते अडकून पडत नाहीत. तर हे बदलण्यासाठी नेमका घाव कुठं घातला पाहिजे नेमकी याची किल्ली काय आहे याच्यापर्यंत जाऊन त्याच्यामधल्या क्रियाशीलतेमध्ये ते जातात हे मला खरोखरच विशेष वाटतं. आता लक्षात घ्या की त्यावेळेला जी व्यक्ती अशा प्रकारच्या समाजातून आलेली आहे अशा प्रकारच्या कठीण परिस्थितीतून आलेले आहे नवीन काय अनुभव घेते शिकते आणि त्यांना पण त्यांच्या गुणांची जाणीव झालेली असणारच पण त्यांनी आपले गुण हे कुठेही एखाद्या म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक उन्नतीसाठी हे वापरणं अगदी त्याला शक्य होतं आणि सहजच ते अयोग्यही नव्हतं त्याला कोणी चुकही म्हणलं नसतं नैतिकदृष्ट्या ते चुकीचं नव्हतं परंतु त्यांची प्रेरणा तेवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही त्यांनी आपलं सर्वस्व जे होतं ते युनियनला लाल बावट्याच्या संघटनेच्या आणि या सामाजिक उद्दिष्टाला हे दिलं आणि त्याच्यामधून ते या सगळ्या त्यांचे जे सहकारी त्यांना लाभले जे मुख्यतः आपल्याला 2-3 सहकारी आपल्याला जे त्यांच्या कलापथकाच्या संदर्भातले जे माहिती आहेत त्याच्यामध्ये अर्थातच अमर शेख दना गवाणकर हे आपल्याला माहिती आहेत आणि त्यांच्याचबरोबर एक अतिशय महत्त्वाचं नाव आहे आणि ते म्हणजे वावी भट. वावी भट हे मुंबईमधले कॉम्रेड डांगे आणि कम्युनिस्ट पक्षातले सहकारी परंतु ते प्रकाशनगृह चालवायचे म्हणजे प्रकाशनाची एक संस्था चालवायची आणि त्याचबरोबर त्यांना शाहिरी आणि त्या सगळं काव्य याच्यामध्ये खूप रुची होती. त्याच्यामुळे अण्णाभाऊ साठे असतील अमरशेख असतील गवाणकर असतील इतकंच नाही तर अगदी नामदेव ढसाळ असतील अगदी अलीकडच्या काळापर्यंत यांची त्यांच्याशी अतिशय जवळीक ज्याला आपण म्हणतो एक भावनिक वैचारिक अशी एक जवळीक त्यांची जणू काही कुटुंबच ज्याला म्हणतो असं ते सर्व निर्माण झालं आणि त्या सगळ्यामधून ह्याचं एक रसायन जे आहे ते लाल बावटा कलापथक आहे. आता मी मुख्यतः त्या कलापथकातल्या त्या गाण्यांबद्दल किंवा ह्याच्याबद्दल बोलणार आहे कारण मला त्याचं फार मोठं आकर्षक आणि मला ते अक्षरशः एखाद्या दीपस्तंभासारखं वाटतात. म्हणजे त्यांचं कार्य जे आहे ते 40 ते 50 मध्ये एका प्रकारचं कार्य आहे आणि आपल्याला असंही दिसतं की संयुक्त महाराष्ट्राचा लढा जेव्हा सुरू झाला त्यावेळेला सुद्धा यांची जी लेखणी आहे आणि यांचं जे कलापथक आहे हे अतिशय कार्यरत राहिलं अतिशय व्यापक अशा प्रकारची जागृती त्यांनी केली. मला अण्णाभाऊ साठे यांना आज पुन्हा जे आठवावंसं वाटतं ते त्यांच्या कवनांमधून जो भाव व्यक्त झालेला आहे तो भाव आज पुन्हा आपल्या चळवळीमध्ये आणि आपल्याला व्यवहारामध्ये आठवण्याची गरज आहे. आणि मला अण्णाभाऊ साठे यांचं आणि अर्थात मी अण्णाभाऊ साठे जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांच्याबरोबर हे जे कलापथक आहे त्या कलापथकासहित मी म्हणतोय कारण अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे सहकारी यांचं जे कलापथक होतं ते एक नवीन निर्मितीचा कारखानाच होता आणि त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठ्यांचं अतिशय महत्त्वाचं प्रमुख असं योगदान होतं. आता उदाहरणार्थ घ्या आपल्या परंपरागत ज्याला आपण तमाशा किंवा नंतर त्याला लोककला असं आपण नाव दिलेलं आहे लोकनाट्य असाही शब्द याच कलापथकाच्या परंपरेतून रूढ झाला तर त्याच्यामध्ये गण हा असतोच.
परंतु आता जर तुम्हाला लोकांसमोर कलापथक सादर करायचा असेल तर तुम्हाला लोककलेचा जो आयाम आहे तो तर तुम्हाला टाळता येणार नाही, किंवा तो टाळला तर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. विशेषतः त्यावेळच्या काळात तर ते फारच खरं होतं. आज अर्थात परिस्थिती बदललेली आहे, परंतु त्यावेळच्या काळात ते फार मोठ्या प्रमाणात खरं होतं. आणि अजूनसुद्धा लोकांना लोककलेची आणि त्या फॉर्ममध्ये मांडलेल्याची आवड आजसुद्धा आहे, खरं म्हणजे नाही असंही म्हणता येणार नाही, पण त्यावेळेला तर ती खूपच होती. तर त्याच्यामध्ये गण सुरुवातीला असतोच, परंतु अण्णाभाऊ साठे यांनी जो त्याचा गण जो आहे की ज्याच्यामध्ये देवाची पूजा करायची, गणपतीची पूजा करायची वगैरे वगैरे नाटकाचे किंवा सुरुवातीला त्यांनी त्याची सुरुवात बदलली आणि त्यांनी सांगितलं की मी आता जी पूजा करणार आहे ती श्रमिकाच्या श्रमाची करणार आहे, त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणार आहे. आणि म्हणून त्यांचा जो गण आहे अतिशय प्रख्यात असा जो गण आहे, म्हणजे अमरशेखांचा पण एक आहे, पण अण्णाभाऊ साठ्यांचा जो एक गण म्हणून खूप प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध म्हणजे त्यावेळी प्रसिद्ध होता, आताच्या लोकांना तो माहिती नाही, आणि म्हणून मी तो मुद्दाम आपल्यासमोर त्याच्या ओळी सांगतो. प्रारंभी मी अजला कर ज्याचा येथे पूजिला, जो व्यापुनी संसाराला हलवी या भूगोला. कर म्हणजे हात, ज्याचे मी हात पुजलेले आहेत तो या भूगोलाला सगळ्यांना हलवतो. रुद्ररूपी ज्याची शक्ती मानवाची करी जो भक्ती. रुद्ररूप म्हणजे तिथं शंकराचं एका अर्थाने त्यांनी आठवण केलेली आहे. त्याच्यासारखं तितकंसं रौद्र ज्याला म्हणतो असं प्रचंड असं त्याचं रूप आहे, परंतु तो मानवाची भक्ती करतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी कुठेही ते दैवविव देवविव असं त्याला कुठेही दिलं नाही. जो उठवून या संसारा शापित उन्मत्त आला, आणि सगळे हे तोडोनी जुलमी सत्तेला निर्मी सुप्रभात काला, असं त्याला एक प्रकारची त्यांनी सर्व जी डूब दिलेली आहे ती सगळी चळवळीच्या सगळ्या उद्दिष्टांची आणि चळवळीचीच दिलेली आहे. निर्मी सुप्रभात काला, त्याच्यासाठी हा जो श्रम करणाऱ्या हातांचा एक रुद्ररूपी अशी जी शक्ती आहे त्याचं मी वंदन करतो. आणि ते वंदन मी यासाठी करतोय की मला पुढे काहीतरी हे घडवायचं आहे याच्या दृष्टीने करतो. हे मला अण्णाभाऊ साठ्यांचं एक अतिशय महत्त्वाचं असं वैशिष्ट्य वाटतं की जे सर्वसाधारणपणे या दोन गोष्टींचा मिलाफ त्यांच्या सगळ्या या लोक त्यांचं जे कलापथक होतं त्याच्यामध्ये त्यांनी साहित्य निर्माण केलं त्याच्यामध्ये दिसतं. दुसरं असं याच्यात दिसतं की त्याने जे संगीत वापरलेलं आहे ते संगीत हे लोककलांमधलं किंवा आपल्या लोकसंगीताचाच सगळा बाज आहे. त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी त्याचं सिनेसंगीतात रूपांतर केलेलं नाही किंवा सिनेसंगीताच्या चालीवरती चाली केलेल्या नाहीत. त्याच्यामुळे त्याला एक असल्या मातीचा वास आहे, त्याला आपल्या अस्सल महाराष्ट्राच्या मातीचा, मराठी मातीचा सुगंध त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून ते आपल्याला अतिशय जवळचं वाटतं, अतिशय भिडतं. त्यातली जी शब्दरचना आहे, त्यातली जी अलंकार रचना आहे, त्याचे जे सौष्ठव आहे, वाक सौष्ठव ज्याला म्हणतात, हे सौष्ठव हे अतिशय मोहक असं आहे आणि अतिशय अर्थपूर्ण सुद्धा आहे. हे मला सर्वसाधारणतः या परिस्थितीतून आलेल्या कामगार म्हणून काम केलेल्या अशा व्यक्तीकडून हे अपेक्षित नाही. ते अण्णाभाऊ साठ्यांची महत्ता आहे, मोठेपण आहे की ते त्यांनी करून दाखवलं. तिसरा एक पुढचा मुद्दा म्हणजे त्यांच्या कवनातूनच मुद्दाम सांगतो, कारण ही कवनं कोणाला फारशी हल्ली माहिती नसतात. साहित्याबद्दल थोडीफार माहिती असते परंतु कवनाबद्दल फारशी माहिती नसते. कादंबऱ्यांबद्दल माहिती असते, सिनेमांबद्दल माहिती असते, परंतु कवनांबद्दल माहिती नसते. म्हणून मी जरा त्याच्याबद्दल बोलायचं ठरवलेलं आहे. तर दुसरं आपल्याला असं दिसतं की त्यांचे एक दोन आता दुसरे आपण कवनं घेऊया. आता त्यांनी कामगारांची ताकद काय आहे, कामगार शक्तीची ताकद काय आहे, हे जे ते मांडतात त्याच्यामध्ये ते काय म्हणतात लक्षात घेण्यासारखं आहे. एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, बदला यारे दुनिया सारी दुमदुमली ललकार. आणि त्याचं ते वर्णन करतात अण्णाभाऊ साठे. त्यांच्या कामगारांची परिस्थिती नेमकी काय आहे याचं वर्णन करताना ते म्हणतात, सदा लढे मरणाशी ज्याला नचठावे शांती, रक्त आटवून जगास नटवून जगण्याची भ्रांती. उठला खवळून झुंज झुंजण्याला, वादळ उठवून बांध फोडण्याला,
निश्चय झाला रणी उतरला चालू लागला करण्या नवा प्रहार दुमदुमली ललकार. एक त्याला गती आहे, एक विचार आहे. आणि शेवटी त्या ह्याच्यात बरंच सांगतात की कामगार कसा जगलेला आहे, त्यावेळची परिस्थिती काय आहे, की मध्ययुगाची जीर्ण हाडी निरंकुश राजे देशी धनवंतांचे साठी परकीय साम्राज्य फाडून या बुरखा उघड जगा दावू जागवून रंका शब्द लक्षात घ्या, जागवून रंका जो गरीब आहे समरांगणी जाऊ आता आपुला उगारले हा शेवटचा वार नाही चुकणार दुमदुमली ललकार एकजुटीचा नेता झाला कामगार तयार. आणि ते शेवटच्या ह्याच्यात म्हणतात शेतकरी आणि दलित जनाला घेऊन या पाठी लोकशाही क्रांतीच्या आपल्या एक ब्रिदासाठी कोटी करी जाने ध्वजा लाल धरली मेघासम आता फळी धरून आपली निश्चय झाला पाय उचलला वगैरे अशा त्या पुढच्या सगळ्या कवी आहेत, ओळी आहेत. त्या मला असं वाटतं की इतकी प्रेरक, इतकी प्रेरणादायी अशा प्रकारची कवनं ज्या चळवळीमध्ये ते गात होते, ज्या कलापथकामधून ते गात होते, त्यांनी जर कामगारांना जागं केलं नाही तरच आश्चर्य म्हणलं पाहिजे. रोमांच उठे राहतील. आता त्यांचं प्रत्यक्ष काय पाहण्याचा मला स्वतःला योग आलेला नाही आहे, परंतु त्यांच्या चाली आहेत ते त्यांचे जे जवळचे सहकारी वावी भट म्हणून जे होते त्यांना त्यांच्या अखेरच्या दिवसामध्ये भेटण्याची आणि त्यांच्याकडून या चाली सगळ्या ऐकण्याची आणि त्यांच्याकडून सगळ्या आठवणी ऐकण्याची संधी मला मिळाली. आणि त्याच्या खरं म्हणजे आधारित मी हे जे तुम्हाला काही सांगतोय हे बरंचसं त्याच्या आधारे सांगते. बाकी ती कवनं वाचता येतात, पण त्या चालींचा जो चाली ऐकता येतात पण त्या मूळ स्वरूपात राहत नाहीत. त्या मूळ स्वरूपात आम्हाला ऐकायला मिळाल्या त्यांच्या सहकाऱ्यांमुळे. तो एक फार मोठा म्हणजे काय म्हणतात त्याला भाग्य काय आपण मानत नाही, परंतु फार मोठी उपलब्धी आहे. असो, तर ही अण्णाभाऊ साठे यांच्या ह्या चळवळीतल्या असे बरेच गाण्यांबद्दल बोलता येईल. सगळ्यातबद्दल बोलायला लागलं तर त्याच्यातच आपण जाऊ म्हणून आता मी ते थांबतो. तर आता पुढचा एक मुद्दा आहे अण्णाभाऊ साठ्यांच्या साहित्याच्या संदर्भामध्ये. अण्णाभाऊ साठ्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची जी गोष्ट दिसते ती अशी की अण्णाभाऊ साठ्यांच्या साहित्यामधली, कादंबरीमधली, कथांमधली जी पात्रं आहेत ही पात्रं शोषित समाजातून आलेली आहेत, ही पीडित समाजातून आलेली आहेत, कामगारांमधून आलेली आहेत, अगदी भटक्या किंवा अशा सगळ्या रस्त्यावरती जगणाऱ्या जातींमधून आलेली आहेत. परंतु त्या सगळ्यामध्ये त्या परिस्थितीची झुंज देत असताना अण्णाभाऊ साठे यांचे वग असतील, अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कादंबरी असतील, त्या सगळ्यामध्ये त्यांच्यामध्ये परिस्थितीशी संघर्ष करायची एक, आणि तो संघर्ष करत असताना ती गरजच आहे, त्याच्याशिवाय ते जगू शकत नाहीत. परिस्थितीशी झुंज देण्याची एक निर्धार ज्याला आपण म्हणतो, एक पाठीचा कणा ताठ असणं असं ज्याला म्हणतो, असा एक ताठपणा जाणवतो. आणि त्याच वेळेला माणुसकीचा एक झरा आपण ज्याला म्हणतो, की मूल्यांचा एक झरा. हे केवळ सूड म्हणजे मला असं परिस्थिती वाटेला आली त्याला एक मी प्रतिक्रिया म्हणून काहीतरी ते पात्र जगत नसतं, तर त्याच्यामधून त्या सगळ्या पात्रांच्या मध्ये एक नवीन काहीतरी घडवण्याची सुद्धा एक जिद्द ज्याला आपण म्हणतो आणि एक माणुसकीचा, एक मूल्यात्मक कुठल्या तरी नव्या घडणीचा सुद्धा एक प्रॉमिस ज्याला म्हणतो, एक वचन किंवा एक बांधिलकी, ही अत्यंत स्वाभाविकपणे, कृत्रिमपणाने नाही, केवळ ओढून ताणून आणलेली नाही, तर अशी त्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसते. आणि म्हणून हा सुद्धा एक माझ्या मते अतिशय महत्त्वाचा धागा या अण्णाभाऊ साठ्यांच्या आपल्याला साहित्यामधून आपल्याला बघायला मिळतो, त्यांच्या कथांमधून. आणि म्हणूनच त्यांच्या आणि ती सगळी जी त्यांची पात्ररचना आहे, ती कथारचना जी असते ती अशी ग्राफिक आहे ज्याला म्हणतो, म्हणजे ते प्रत्यक्ष चित्रच तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि म्हणूनच त्यांच्या कादंबऱ्यांवरती सिनेमा होऊ शकतो याचं कारण त्या कादंबऱ्यांमध्ये त्या कॅरेक्टर्सची ती ताकद आहे. आणि म्हणून साहित्य जे असतं ते साहित्य हे अतिशय एखाद्या वैचारिक पुस्तकां इतकंच प्रेरणा, कधी कधी त्याच्यापेक्षाही जास्त प्रेरणा देणारं असतं. आणि ते अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीत आपल्याला झालेलं दिसतं. आता एक स्पेसिफिक जरा सांगायचं झालं की साहित्य काय करतं, एक लक्षात घ्या. साहित्याची भूमिका काय, जर थोडंसं मी जर व्यापक बोलणार आहे. साहित्य म्हणजे ज्याला आपण ललित साहित्य म्हणतो त्याच्याबद्दल आपण बोलूया. तर ललित साहित्याची भूमिका अशी आहे
की ललितच आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती असते त्या परिस्थितीचे परिणाम आपल्यावरती होतच असतात आणि त्याच्यातून आपण घडत असतो. मग ते फक्त वर्णन म्हणून जर लिहिलं तर मग एखादा अहवाल लिहिणं किंवा फोटो काढणं आणि ललित साहित्याच्यात काही फरक राहणार नाही. तसं साहित्य पुष्कळ आहे, परंतु ते साहित्य हे खऱ्या अर्थाने उत्तम साहित्य म्हणून प्रसिद्ध होत नाही, होऊ शकत नाही. तर त्याचं कारण असं, चांगलं जे साहित्य असतं, जे खऱ्या अर्थाने अक्षर साहित्य ज्याला म्हणतात, हे अक्षर साहित्य कुठलं असतं तर परिस्थितीच्या एका रेट्याखाली मनुष्य घडत असतो. काही माणसं तर चिरडली जात असतात, काही माणसं अशी त्याच्याशी संघर्ष करत असतात, परंतु त्याच्यामधून त्यांच्यामधलं जे मनुष्यत्व आहे ते मनुष्यत्व त्या परिस्थितीला कसा प्रतिसाद देतं याचं अकाउंटिंग करणं, याचा आलेख काढणं, हे जे साहित्य करतं ते चिरकालीन साहित्य होऊ शकतं. केवळ मी आत आलो, मी बसलो, चहा प्यालो, मग तो मला ओरडला, मग त्याचं माझं भांडण झालं आणि मी निघून गेलो, हे साहित्य नाही होऊ शकत. हे रोज जे घडते तेच तुम्ही लिहिलात. परंतु ही दोन माणसं जरी ती शोषक शोषित, अगदी एक अतिशय वरचढ आहे, एक अतिशय त्याच्या पायाखाली दबला गेलेला आहे, हे सगळं आहे, हे सगळं वर्णन करून सांगणं आहे जे लोकांना माहितीच आहे ते सांगण्यात काय कशासाठी सांगायचं. मग हे लोक तर अनुभवतच असतात ना. मग जे लोक अनुभवतच आहेत ते तुम्ही सांगणं, ह्याच्यासाठी काय ललित साहित्याची काय भूमिका असू शकत नाही किंवा वास्तववादी साहित्य. याचा अर्थ जे परिस्थिती जी आहे ती फक्त वर्णन करून लिहिणं, याला वास्तववादी साहित्य म्हणत नाहीत. मग वास्तववादी साहित्य लिहिण्यासाठी खरं म्हणजे लिहिण्याची गरजच नाही, कारण लोकांना वास्तव माहितीच असतं ना. म्हणजे अनुभव घेतात. 90% बहुजन समाज जो आहे त्यांना शोषणाचा अनुभव असतोच. मग त्यांच्यासाठी परत ते शोषण असं चाललंय, लिहिण्याची काय गरज आहे. तर ते लिहिण्याची गरज अशासाठी आहे आणि तेच साहित्य टिकतं आणि तेच साहित्य लोकांना प्रेरणा देतं. ती अशी की जरी हे शोषक आणि शोषित असतील तरी ती मूळ माणसंच आहेत. व्यवस्थेमुळे त्यांना शोषक शोषित अशा प्रकारच्या भूमिका आलेल्या आहेत. तर त्या व्यवस्थेला छेदून जाणारं किंवा त्या व्यवस्थेने एक विशिष्ट रूप दिलेलं त्यांचं मूळ मनुष्यत्व काय आहे, हे मूळ मनुष्यत्व त्यांचं ज्याच्यातून अधोरेखित होतं. म्हणजे मग तो अत्यंत पीडित परिस्थितीमधला ती स्त्री असेल, ती त्या परिस्थितीत एका बाजूला झगडत असेल, दुसऱ्या बाजूला तिच्या मनुष्यत्वाचा काहीतरी हुंकार वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो. हे जे आहे हे साहित्य असतं, याला खरं साहित्य म्हणतात. मग ते मनुष्यत्व आता समजा जो शोषक मनुष्य असेल, व्यक्ती असेल, तिच्यात ते वेगळ्या पद्धतीने व्यक्त होईल. ते अत्यंत कदाचित विकृत स्वरूपात गेलेलं आपल्याला दिसेल. एक क्षमा करा, जरा मी फोन फक्त मागचा जरा बंद करतो, 1 मिनिट. तर हा जो भाग आहे, हा अक्षर साहित्याचा, आणि ते साहित्य अण्णाभाऊ साठे यांनी आपल्यापर्यंत दिलं आणि त्याचा एक वेगळा आपल्याला परिपाठच ज्याला आपण म्हणतो हे आपल्याला ह्याच्यामधून दिसतं. आणि म्हणून ते लोकशाहीर झाले. लोकशाहीर म्हणजे साहित्यकार तर झाले आणि लोकशाहीर आधी जर मी सांगितलं त्या भूमिकेतून ते झाले. आता या सगळ्याचा शेवट करताना मी असं म्हणेन की अलीकडं आपण सर्व ही जी लढाई आहे आपल्याला शोषणाविरुद्धची करायची आहे ती आपण जातींमध्ये बंदिस्त केलेली आहे. त्याच्यामध्ये अनेकांचे स्वार्थ आहेत. त्याच्यामध्ये मुख्य स्वार्थ हे त्याच्या विरोधात आपण लढतो त्यांचेच आहेत. कारण त्यांच्या असं जेव्हा लक्षात येतं की सगळे शोषित वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणाचे जे शिकार झालेले आहेत ते सगळे शोषित जर एकत्र आले आणि नुसते तेवढेच नाही तर एका अशा समाजाचं स्वप्न की जे स्वतः शोषित जरी नसतील, मध्यमवर्गातले असतील, तरीसुद्धा त्यांनासुद्धा हे समजते की आता साधीच गोष्ट घ्या, कुठलाही समाज हा सीसॉसारखा बदलू शकत नाही. म्हणजे एक शोषक आहे, शोषित आहेत, शोषक आहेत ते वरती आहेत, शोषित आहेत ते खाली आहेत, मग क्रांती होते म्हणजे काय होतं, सीसॉ असा होतो. ही
क्रांतीची कल्पना नाही आहे. क्रांती अशी होत नाही आणि क्रांतीनंतर फक्त सीसॉ असा होता तो असा झाला तर मग तो असा होणार. याच्यानं बदलणार काहीच नाही आहे. तो जो मध्यबिंदू आहे तोच आपल्याला बदलायचा आहे. ज्या मध्यबिंदूच्या आणि टेकूच्या आधारावरती हा सीसॉ टेकलेला आहे की जिथं शोषक हा कुठेतरी फार वरती जाऊन बसलेला आहे आणि हा पूर्णपणे खाली दबला गेलेला आहे, तो जो मध्यबिंदू जो त्याचा आहे ज्याच्यावरती तो टेकू आहे त्या सीसॉचा, तोच आपल्याला बदलायचा आहे. हे आपलं मुख्य. आणि अशा प्रकारचा सीसॉ समाजाचा होणार नाही. अशाच प्रकारची आपल्याला व्यवस्था निर्माण करायची असेल तर ती आपल्याला एका व्यापक भूमिकेतूनच करावी लागते. ती केवळ आक्रोशाच्या भूमिकेवरती होत नाही. आणि हे सत्य आपल्याला कळत नाही, परंतु शोषक जे आहेत त्यांना चांगलं कळतं. त्यामुळे ते या सगळ्या शोषणाविरुद्धच्या लढाईमध्ये प्रकारे फूट पाडत असतात. आणि ती विविध प्रकारे फूट पाडण्याचं काम हे जातीच्या आधारावर होतं, आधारावरती होतं. व्यक्तींमधले तर फरक असतातच, कारण ते आपण माणसंच होत म्हटल्यानंतर व्यक्ती म्हणून आपल्याला एकमेकांच्या बद्दलची असूया, कोणाबद्दल जरा जास्ती प्रेम, गट, हे सगळं आहेच. त्याचाही फायदा करून घेणं आणि आपल्याला अण्णाभाऊ साठे किंवा अन्य कोणीही अशा प्रकारचे शोषित जनांच्या चळवळीचे जे नेते किंवा मार्गदर्शक किंवा ज्यांच्यापासून आपण प्रेरणा घेऊ शकतो असे असतील, त्यांच्या संदर्भामध्ये विचार करताना ही जी एक रस अशी जी आपल्याला लढाई करायची आहे सगळ्या प्रकारच्या शोषणांच्या विरोधामध्ये, ते तरी त्याच्यामध्ये फूट पाडण्याचं काम होतं. म्हणजे आता आपण असं अनेक उदाहरणं तर घेऊ शकतो. आता गौतम बुद्धाचं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी जो सगळा परंपरागतची सगळी धर्माची रचना आहे, वैदिक धर्माची सगळी व्यवस्था आहे, ती पूर्णपणे नाकारली. यज्ञीय व्यवस्था नाकारली. एक नैतिकतेचा, जीवनाचा एक नवीन आदर्श त्यांनी सांगितला आणि त्या मार्गावरने गेल्यानंतरच तुम्हाला खरी मुक्ती मिळेल, असे वैयक्तिक आणि सामाजिक असे दोन्ही मुद्दे, त्यांच्या नैतिक असे सर्व बाजूंनी गौतम बुद्धांनी मार्गदर्शन केलं. पण गौतम बुद्ध यांनी जेव्हा हे मार्गदर्शन केलं ते वैदिक वेदाची व्यवस्था नाकारत होते, वैदिक धर्म नाकारत होते. परंतु त्यांना जे शिष्य मिळाले होते, अगदी पहिले शिष्य सुद्धा आणि नंतरच्या शिष्यांपैकी अनेक शिष्य, हे सगळेच काही बहुजन समाजातले नव्हते. त्यातले अनेक म्हणजे अतिशय लक्षणीय अशा मोठ्या संख्येने हे त्यावेळच्या ब्राह्मण समाजातले सुद्धा होते. मग ते कसे होते? ते का आले? कारण त्यांच्याही लक्षात आलं होतं की हा जो वैदिक धर्म आहे हा पूर्णपणाने मनुष्यत्वाला पारखा झालेला आहे. तो तर काही कुठले त्याच्यात काही व्यवहार्यता राहिलेली नाही, विचार राहिलेला नाही, मूल्य राहिलेलं नाही. त्यामुळे तो नाकारला पाहिजे. ती वेदप्रामाण्य नाकारलं पाहिजे. तो मुक्तीचा मार्ग नाही आहे, समाजाचा नाही आणि व्यक्तीच्या पण नाही आहे. या सगळ्यांना म्हणजे त्यांच्याबरोबर गेलेले जे होते त्याच्यामध्ये बहुजन समाजातले तर होतेच, ज्याला आलुतेदार बलुतेदार ज्याला आपण आजच्या अतिशय तळच्या जाती म्हणतो, त्या सगळ्या विविध समाजातले लोक होते. परंतु त्यांच्याच बरोबर भिक्खू झालेले लोक हे वरिष्ठ समाजातले सुद्धा होते. जे क्षत्रिय होते, ब्राह्मण होते, वैश्य होते आणि शूद्रसुद्धा होते. पहिल्यांदा स्त्रिया त्यांच्या भिक्खू संघामध्ये नव्हत्या, परंतु त्यांच्या शिष्यांनी सांगितलं की या स्त्रिया मोठ्या संख्येने त्यांची इच्छा आहे याची, तुम्ही त्यांना घ्या. त्यांनी त्यांना प्रवेश दिला. पण त्या देत असताना तुम्ही ज्या कोणी स्त्रिया त्याच्यामध्ये येऊ इच्छित होत्या त्या सगळ्यांना त्यांनी प्रवेश दिला आणि एक संपूर्ण पर्याय या व्यवस्थेला द्यायचा प्रयत्न केला. माझ्या मते ही जर एक व्यापक दृष्टी जर आपली असेल तर शोषितांच्या आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला ते करायचे. सगळे इतिहासातले संदर्भ सगळे जसे तसे कधी वापरता येत नसतात, कारण 100% इतिहास कधीच रिपीट होत नाही. त्याच्यामधून काही आपल्याला सूत्र मिळतात. तेव्हा ह्या पार्श्वभूमीवरती शेवटचा मुद्दा मला हा सांगायचा आहे की आज अण्णाभाऊ साठ्यांची जेव्हा आपण आठवण करतो, जन्मशताब्दी साजरी करतो, प्रेरणा म्हणून जेव्हा आपण त्यांचा विचार करतो, त्यावेळेला त्यांच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे आपल्यामध्येच ज्याला आपण म्हणतो या समरस म्हणजे एक अशा लढाईमध्ये, समग्र अशा लढाईमध्ये कुठेतरी आयडेंटिटी पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो, अस्मितेचं राजकारण,
पहचान की राजनीती ज्याला म्हणतो, याच्यामधून फूट पाडण्याचे अनेक प्रयत्न होतात. मी आता कोणाचं नाव घेणार नाही. वेगवेगळ्या जातीच्या नावाने होतात, धर्माच्या नावाने होतात. त्या सगळ्याच्या पलीकडं आपल्याला जायला शिकलं पाहिजे. आणि तेच काम, तोच विचार कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या जीवनामध्ये मांडला, ते जगले, तो लिहिला आणि तोच आज आपल्याला बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी उपलब्ध आहे. मला असं वाटतं की जे काही मला मुख्यतः बोलायचं होतं ते हे मुद्दे होते. आपण या निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने बोलावलं. त्यांच्या स्मृतीला, मुख्यतः त्यांच्या प्रेरणेला, त्यांच्या कार्याला ते नम्रपणे, विनम्रपणे मी अभिवादन करतो. आणि त्यांच्यातलं काही थोडंफार आपल्याला जर काही शिकता आलं तर ते शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्या सगळ्यांच्या मदतीनं सामूहिकपणे तो अधिक सकसपणे व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. बरं दादासाहेब, आता आपण काय थांबायचं आहे किंवा काय करायचं, मला जरा मार्गदर्शक सूचना द्या जरा. हॅलो, एम आय कनेक्टेड? मी बोलतच चाललोय. ओके सर. दादासाहेब, आता कसं काय आपण करूया, थांबूया का काय अजून आपल्याला पुढं? ठीक आहे, आपल्या सगळ्यांच्या परवानगीने दादासाहेब, सुदर्शन, ठीक आहे. मी आता तुमचा काय रिस्पॉन्स येत नाही, त्याच्यामुळे आता मी थांबवतो. लाईव्ह व्हिडिओ आता मी बंद करतो आहे. ओके, नमस्कार आणि लाल सलाम. अण्णाभाऊ साठे यांना लाल सलाम.